नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 21 डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, 2025 मध्ये कोणता देश मोफत mRNA कॅन्सर लस लॉन्च करेल? तर याचे योग्य उत्तर रशिया। यानंतर कोणत्या भारतीय स्पिनर गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर रविचंद्रन अश्विन। यानंतर $500 अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर एलॉन मस्क बनलेली आहे। यानंतर पुढील प्रश्न, छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये कोण अव्वल आहे? तर गुजरात हे राज्य अव्वल आहे। यानंतर राममोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया या। यानंतर कोणत्या राज्यात प्रथमच गंगा नदी डॉल्फिन टॅगिंग आयोजित करण्यात आली? तर आसाम या। यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये सामील होणारा 105वा देश कोणता बनला? तर मोल्दोवा बनलेला आहे। यानंतर 1 जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांवर कोणत्या शहरामध्ये FIR नोंदवला जाईल? तर इंदोर या। यानंतर कोणत्या अभिनेत्याला नुकतेच US नेव्हीने सिव्हिलियन अवॉर्ड्स देऊन सन्मानित केले आहे? तर टॉम क्रूज या। यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता कालचा, तर सुरक्षेतील उत्कृष्ट कार्यासाठी अलीकडेच कोणत्या मंदिराला स्वॉर्ड्स ऑफ ऑनर पुरस्कार मिळालेला आहे? तर श्री राम मंदिर अयोध्या। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, सन 2023 साठी राष्ट्रीय तानसेन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पंडित स्वप्न चौधरी यांना। कोणाला? तर स्वप्न चौधरी यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर कोलकाताचे प्रसिद्ध तबला वादक पंडित स्वप्न चौधरी यांना 2023 साठी राष्ट्रीय तानसेन सन्मानने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर ग्वाल्हेर येथे आयोजित तानसेन संगीत महोत्सव 2024 दरम्यान हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जो महान संगीतकार तानसेन यांच्या शताब्दी स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेला होता। यानंतर तानसेन पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारने स्थापन केलेला भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वोच्च राष्ट्रीय संगीत पुरस्कार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप 2024 च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रिअल मेड्रिड याने जिंकलेले आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया, शॉर्टमध्ये आहे। तर रिअल मेड्रिडने 2024 फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप मध्ये मेक्सिकोच्या पाचुकाचा 3-0 असा पराभव करून नेत्रदीपक विजयाची नोंद केलेली आहे। तर हा सामना कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळला गेला। यानंतर पुढील प्रश्न तिसरा, तर कोणत्या राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील मसाली गाव हे देशातील पहिले सौर सीमावर्ती गाव बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, गुजरात हे। कोणते? तर गुजरात। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मसाली गाव हे देशातील पहिले सीमा सौर गाव ठरलेले आहे। तर हे गाव पाकिस्तान सीमेपासून 40 किलोमीटर अंतरावर असून त्याची लोकसंख्या 800 आहे। तर या गावातील 199 घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात आलेले असून या प्रकल्पासाठी सुमारे 1.16 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे। यानंतर या गावामध्ये 100% वीज सौर ऊर्जेपासून निर्माण होते। यानंतर आपण गुजरात विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी आहे गांधीनगर। मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत। आणि राष्ट्रीय उद्यान गीर राष्ट्रीय उद्यान, वेळवदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान। यानंतर लोकनृत्य आहे गरबा। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर बंगलार बारी गृहनिर्माण योजना अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, पश्चिम बंगाल या। कोणत्या? तर पश्चिम बंगाल। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगलार बारी आवास उपक्रम सुरू केला
केलेला दिसून येत आहे, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देणे हा आहे. तर योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला एकूण 1.20 लाख मिळतील, जे प्रत्येकी 60,000च्या 2 हप्त्यांमध्ये वितरित केले जातील. यानंतर पश्चिम बंगाल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. त्यात राजधानी आहे कोलकाता. सध्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सध्याचे राज्यपाल CV आनंद बोस हे आहेत. आणि राष्ट्रीय उद्यान बक्सा, गौरुमारा, जलदापारा आणि सिंगलीला. यानंतर लोकसभेच्या एकूण 42 जागा आणि राज्यसभेच्या एकूण 16 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न 5वा आहे. तर अलीकडेच कोणत्या देशाच्या अंतराळवीरांनी सर्वात जास्त काळ अंतराळात म्हणजेच 9 तास चालण्याचा विक्रम केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी चीन. या कोणत्या? तर चीन या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर चीनी अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS सर्वात लांब अंतराळ चालण्याचा विक्रम केलेला आहे. तर चीनी अंतराळवीरांनी सुमारे 8.5 तास अंतराळ वॉक केलेले दिसून येत आहेत. तर यानंतर चीनच्या झेन्झोउ 19 मिशनच्या क्रूने काई झेझे आणि सोंग लिंगडोंग या अंतराळवीरांसोबत स्पेस वॉक केला आहे. तर अंतराळ सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्कोच्या नावावर आहे. तर यानंतर टीप महत्त्वाची पाहून घेऊयात आपण. तर ओलेग कोनोनेन्को रशिया यांनी अवकाशात 879 दिवस घालवण्याचा विक्रम केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर खेलो इंडिया योजनेअंतर्गत किती खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1250. किती? तर 1250 केंद्रांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर एकूण 1250 खेलो इंडिया केंद्रांना मान्यता देण्यात आलेली असून 1041 केंद्रे संपूर्ण भारतामध्ये अधिसूचित आहेत. तर उद्दिष्ट काय आहे याचे? तर क्रीडा पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि देशव्यापी क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राज्यांना सहाय्य प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर खो खो विश्वचषक 2025 साठी अलीकडेच कोणाला ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सलमान खानला. कोणाला? तर सलमान खानला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया ने 18 डिसेंबर रोजी पहिल्या खो खो विश्वचषक 2025चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून भारतीय अभिनेता सलमान खानची घोषणा केलेली आहे. तर ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे. यानंतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशनचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर मंदिरा बेदी आहेत. यानंतर गुच्ची ब्रँड अँबॅसेडर आलिया भट्ट आहे. आणि मध्य प्रदेश टुरिझमचे नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत पंकज त्रिपाठी. आणि थायलंड पर्यटनचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर सोनू सूद आहे. आणि SBIचे ब्रँड अँबॅसेडर आहेत महेंद्र सिंग धोनी. यानंतर मित्रांनो केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत मनू भाकर. आणि युनिसेफ भारताचे राष्ट्रीय राजदूत तर करीना कपूर खान. आणि तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर आहेत PV सिंधू. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे. तर अलीकडेच मिस इंडिया USA 2024 हा किताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कॅटलीन सँड्रा नीलने. कोणी? तर कॅटलीन सँड्रा नीलने. तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर न्यू जर्सी USA येथे आयोजित वार्षिक सौंदर्य स्पर्धा USA 2024 मिस इंडिया USA 2024चे तर चेन्नईत जन्मलेल्या भारतीय अमेरिकन किशोरी केटलीन सँड्रा मिस इंडियनने जिंकली आहे. तर यानंतर इतर किताब आपण पाहून घेऊयात मित्रांनो. तर शिवांगी देसाईने मिस चाम्स इंडिया 2024चा ताज जिंकला. यानंतर विक्टोरिया केजर थिएलविग मिस युनिव्हर्स 2024 बनली आहे. आणि रिया सिन्घाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024चा खिताब जिंकलेला आहे. यानंतर ध्रुवी पटेलने मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा खिताब पटकावला आहे. यानंतर मॅडिसन मार्शने मिस अमेरिका 2024चा ताज जिंकलेला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 9वा आहे. तर भारतीय महिला संघाने T20 इंटरनॅशनल क्रिकेट इतिहासामध्ये कोणत्या संघाविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वेस्ट इंडिज. या कोणत्या? तर वेस्ट इंडिज या
तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर इंडियाने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 217 रनवर 4 विकेट ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. तर हा सामना डॉक्टर DY पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई येथे झाला आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप कोणत्या राज्यात सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गोवा या राज्यामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गोव्याचे मडगाव येथील मनोहर पार्रिकर स्टेडियम हे चौथ्या आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिपचे आयोजन करत असल्याने ते आंतरराष्ट्रीय आकर्षणाचे केंद्र बनलेले आहेत. यानंतर मित्रांनो एक प्रश्न मी स्पेशली एक्स्ट्रा ठेवलेला आहे तुमच्यासाठी. तर शंकर शर्मा यांची अलीकडेच भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी अधिकृतपणे डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नेपाळचे भारतातील निवासी राजदूत म्हणून पुनर्नियुक्ती केलेली दिसून येत आहे. तर यानंतर आपण नेपाळविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. नेपाळची राजधानी काठमांडू आहे. चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली हे आहेत. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर राममोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.